नमस्कार, मी सुप्रिया सावंत. शुभरंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शुभरंग ही मी एक सुरुवात केली होती माझ्या छोट्याशा बिझनेसची. तर त्यासाठी मलाही एक प्रश्न होता, मी घरात बसून काय करू? जॉब तर करता येत नव्हता, मुलगी लहान होती. मग सुरुवात कुठे करू? की आपण घरात बसूनच राहायचं, कंटाळा येणार, तेच तेच काम. तर मला जे आवडतं ते मला करायचंय. मग त्यासाठी मला पहिल्यापासून ड्रॉइंगची आवड होती. मग आता करू काय? मग मी युट्यूबवर सर्च मारत होती की आता काय काय करायचं, असंच चालू होतं. मग मला कळालं की ट्रेंडिंग मध्ये आता रेडी रांगोळ्या चालू झाल्या. मग मी स्टार्ट केलं की आपण रेडी रांगोळ्या बनवूया. कशा बनवायच्या, काय बनवायच्या, सगळं युट्यूबच्याच व्हिडिओ बघायची मी. आणि त्यापासून मी स्टार्ट केलं. मी आधी थोडस सामान आणलं, अगदी 10 रुपयाची रांगोळी आणून मी सुरुवात केली की बघू आपल्याला जमतंय का. मग ड्रॉइंगची आवड असल्यामुळे मला थोडंफार ड्रॉइंग येतच होतं. मी चालू केलं. मग आता ह्या बनवलेल्या रांगोळ्या मी सेल कोणाला करू? मग मी म्हटलं आपल्याच लोकांना देण्यापेक्षा बाहेर आधी विचारूया. मी आमच्या सोसायटीमध्ये गेले, त्यांना 1-2 जणांना दाखवल्या. त्यांना ते खूप आवडल्या की आपण त्या ठेवू शकतो, वॉशही करू शकतो आणि वर्षानुवर्ष वापरू शकतो. ज्यांना वेळच भेटत नाही कामातून, मग त्यांच्यासाठी ह्या रेडी रांगोळ्या एक सोपा पर्याय आहे आणि ते दिसतंही छान. मग तिथून मला चांगला रिस्पॉन्स आला. मग म्हटलं ठीक आहे, आता एक पाऊल तर आपण टाकलंय, पुढे आता अजून. मग मी असेच एक एक विचारत की मी अशा रांगोळ्या माझ्या बनवल्या, अजून खूप साऱ्या डिझाईन बनवल्या. मग नंतर ज्यांनी माझ्याकडून घेतल्या होत्या त्यांनी मला रेफरन्स दिले की ह्यांना पाहिजे रे ह्यांना. तो माझा बिझनेस थोडा थोडा कुठे ग्रोथ होत गेली. मग दिवाळी आली. दिवाळीत तर एवढा बिझनेस आपला वाढला की वेळच नव्हता. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी हेच करत होती. आणि मलाही ते चांगलं वाटत होतं. कुठेतरी आपल्याला जे काम आवडतंय ते आपण करतोय. मग स्टार्ट झाला तिथून माझा बिझनेस. मग आता ठीक आहे, रेडी रांगोळ्यांना चांगलाच रिस्पॉन्स आला आपला. मग चालू झालं मॅट रांगोळी. ट्रेंडिंग मध्ये आता मॅट रांगोळी आहे, चला आपण हे पण शिकूया. मग अगदीच ह्याच्यासाठी मी पहिल्याच वेळी मला येत नव्हतं. परत युट्यूबवर सर्च मारून मारून मग म्हटलं रेक्झिन तर महाग असतं. मग त्याच्यावर मी माझा म्हणजे मला शिकायचंय, तर मी रेक्झिनवर कुठे वाया घालू माझे पैसे. मग पहिला मी कॅनव्हास घेतला. कॅनव्हासवर मी स्टार्ट केलं की आपल्याला येतंय का. मग ठीक आहे, मला जमतंय. मग मी रेक्झिन घेतलं. मग आता मला माझा हा एकच प्रयत्न आहे की माझ्यासारख्या ज्या आहेत गृहिणी की ज्यांना वाटतं आपण घरी बसून काय करू शकतो, तर मी त्यांच्यासाठी घेऊन आली हा स्मॉल बिझनेस. जी स्मॉल बिझनेस तुम्ही बोलाल, पण ती एक आपली ओळख बनून जाते. आणि त्यासाठी मी तुम्हाला रोज माझ्या व्हिडिओ येतीलच तुम्हाला, कशा बनवायच्या आहेत, काय बनवायचं, याच्यासाठी काय सामान लागतं, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं सांगत जाईन. तुम्ही मला कमेंटमध्ये स्टार्ट म्हणून टाका. मी तुम्हाला कसा स्टार्ट केला बिझनेस, ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे, मी तुम्हाला सगळं काय आयडिया देत जाईल. माझी इन्स्टावर पण आयडी आहे. मी इन्स्टावरून हा बिझनेस पण स्टार्ट केला. आणि मला आता इन्स्टा, फेसबुक ह्यावरूनही ऑर्डर, आपल्या ऑर्डर अमरावती, खूप ठिकाणी, गुजरात, अशा भरपूर ठिकाणी आपल्या ऑर्डर गेल्या. तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करेन की कसं काय हे करायचा बिझनेस स्टार्ट आणि कसा ग्रो करायचा आपला बिझनेस. तर ह्यासाठी मी तुम्हाला आज दाखवेन की ह्याच्यासाठी काय मटेरियल लागतं. तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे हा रेक्झिन. हा रेक्झिन आहे. 60 वोल्टची ही गन लागणार आहे आपल्याला. ह्याच्यासाठी एक ग्लूच्या स्टिक लागतात, एक सीझर लागणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला कटर लागतं. आणि मेन ह्याच्यासाठी लागणार आहे ते वुलन. हे वुलन लागेल आपल्याला. आणि ह्या सगळ्यापासून आपण अशा सुंदर अशा रेडी रांगोळ्या तयार करू शकतो. ह्या मॅटच्या रांगोळ्या, रियुजेबल रांगोळ्या तर मी तुम्हाला दाखवेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही मला कमेंट करा, मी नक्कीच व्हिडिओ शेअर करत जाईन. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर पण दिलेला आहे, जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर.
त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्ही. तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे आपण स्टार्ट कुठून करायचं, कसा बिझनेस स्टार्ट करायचा. तर जसा मी केला आहे शून्यापासून स्टार्ट, तसाच मी तुम्हालाही दाखवेन. आणि बघा की आपण एखादं नाव देतो, मग आपली एक ओळख असते की आपण आपल्या एखाद्या छोट्याशा वस्तूला जे आपण हँडमेड बनवलंय त्याला आपण जेव्हा आपलं एक नाव देतो, जसं की मी शुभरंग नाव दिलंय, तर त्याची एक आपली ओळख तयार होते. तर मी इथे अशा प्रकारे स्टिकर माझे करून घेतले. हा माझा ब्रँडचा लोगो आहे शुभरंग, ही आपली एक ओळख बनून जाते. आणि आपण ज्या बनवलेल्या रांगोळ्या आहेत त्या पॅक कशा करायच्या, की पॅक केल्यावर त्या किती अट्रॅक्टिव्ह दिसतील, त्याप्रमाणे आपण पॅकिंग करून त्यावर आपला ब्रँडचा लोगो लावून जेव्हा आपण मार्केटमध्ये सेल करू तेव्हा ती आपली एक ओळख बनून जाते. आणि घेणाऱ्यालाही सेकंड टाइम घेताना तो म्हणजे त्याच्याकडे आपला कॉन्टॅक्ट नंबर पण जाईल की हा बाबा, मग तेव्हा तो आपल्याला मेसेज करून आपल्याला सांगू शकतो की पुढची ऑर्डर देतात. तर लोगो क्रिएट करायचा तुम्ही मला कमेंटमध्ये टाका की लोगो म्हणून, मी तुम्हाला सांगेन 5 मिनिटांमध्ये लोगो कसा क्रिएट करायचा. व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन की ह्या डिझाईन आपण कशा काढायच्या, किती माप घ्यायचं, आणि अगदी याच्यासाठी तुम्हाला काही ड्रॉइंगची गरज नाहीये, तुम्ही स्वतःही काढू शकता. योग्य मोजमाप घेऊन तुम्ही डिझाईन काढू शकता. आणि आता ऑनलाईन पण खूप काही आहे की तुम्हाला डिझाईन देतात, पण गरज नाही की आपण त्याच घेऊ, स्वतःही तुम्ही काढू शकता. हा एवढं परत त्याच्यासाठी पैसे घालण्यापेक्षा तुम्ही तुमचा बिझनेस हे करायचा असेल तुम्ही स्वतः काढा आणि स्वतः त्याच्यापासून रांगोळी बनवा आणि सेल करा. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेन की ह्या मॅट रांगोळ्या कशा काढायच्यात विदाऊट ट्रेसिंग पेपर, की आपल्या घरातल्या साहित्यापासून आपण कशा काढू शकतो. आणि जर तुम्हाला असेच काही नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, नवीन डिझाईन बघायचे असतील, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे. तुम्हाला जर तुमच्यासाठी जर ह्या रेडी रांगोळ्या मागवायच्या असतील तर नक्की मला व्हॉट्सअप वरती तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू.